वेलकम स्टुडंट. मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, तर त्या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्या प्रॅक्टिस सेट 1.3 मधले फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. तर इथे काय करायचं आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे थोडक्यात. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा डिटर्मिनंट दिलेला आहे आणि याची व्हॅल्यू फाइंड करायची. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर 3 मल्टिप्लाय किती करायचे, 5 करायचे. सो 3 मल्टिप्लाय 5 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा इकडूनच घ्यायचं, लेफ्ट साइड कडून. 3 मल्टिप्लाय 5 घेतलं, परत मिडलला मायनस आहे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर 4 मल्टिप्लाय 2 किंवा 2 मल्टिप्लाय 4. ओके, सो 2 मल्टिप्लाय 4 हे केल्यानंतर इथे बघा या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करा. 3 5 चा किती येणार आहे 15 आणि 2 4 चा 8 ऑलरेडी दिलेला आहे. तो 15 मायनस 8 किती येणार 7. थोडक्यात या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार आहे 7 येणार. शक्यतो असा आन्सर लिहायची सवय ठेवा. 3 2 4 5 याचं फायनल आन्सर आलेलं आहे 7. तर हा त्याच्यातला पहिला झाला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघूया. नाव सेकंड क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट. सेकंड क्वेश्चन काय आहे, इथे काही डिटर्मिनंट दिलेले आहेत, त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं. तर फर्स्ट एक्झाम्पल, कुठलंही एक्झाम्पल ज्यावेळी डिटर्मिनंट फाइंड करायला सांगितलं जातो त्यावेळी फर्स्ट स्टेप ऍज इट इज तो डिटर्मिनंट राईट डाऊन करा. -1 7 2 4. ओके, आता हा सॉल्व्ह करताना कसं करायचं, वरती ऍक्टिव्हिटी मध्ये पण बघितलं आपण. -1 मल्टिप्लाय 4 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिला, परत मिडलचं साइन मायनस आणि परत 7 मल्टिप्लाय 2. 7 मल्टिप्लाय 2. आता इथे जर बघितलं 4 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येणार आणि एक मायनस आणि 4 चा साइन काही नाही म्हणजे प्लस आहे, म्हणजे काय येणार आहे -4 येणार. परत इथे हा मायनस आहे आणि 2 प्लस आहे. 7 2 चा 14 मायनस आणि प्लस येणार मायनस. ओके, 2 चा साइन काही नाही म्हणजे प्लस आहे. आता इथे दोघांचे साइन पण सेम आहेत. -4 -14 साइन सेम असेल तर ऍडिशन करायचे. 4 प्लस 14 किती येणार 18. आणि दोघांचं जे मायनस साइन आहे ते द्यायला विसरायचं नाही. किती येणार -18. म्हणजे -1 7 2 4 याची व्हॅल्यू किती येणार -18 येणार. ओके, तर हे त्याच्यामधले हे त्याचा आन्सर येणार -18. सेकंड डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना तो ऍज इट इज फर्स्ट स्टेप लिहून घेऊया. 5 3 -7 0 इज इक्वल टू. आता याच्यामध्ये जर ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 5 मल्टिप्लाय 0 करणार. ओके, 5 मल्टिप्लाय 0, मिडलला साइन मायनस, त्याच्यानंतर 3 मल्टिप्लाय -7. ओके, 3 मल्टिप्लाय -7. आता कुठल्याही नंबरला जर 0 ने मल्टिप्लाय केलं आपण तर 5 0 चा किती येणार 0. परत हा मायनस आणि पुढचा मायनस, मायनस मायनस काय होणार प्लस होणार. ओके, दोन्ही मायनस आहेत ते प्लस होतील आणि 3 7 चा किती येईल 21. मायनस मायनस काय होतील प्लस होतील. 3 7 चा 21. सो 0 प्लस 21 म्हणजे किती येणार 21. 5 3 -7 0. हे जर आपण केलं तर इथे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार 21. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, फक्त हे स्टेप लक्षात ठेवा, हे दोन्ही मायनस मायनस काय होतील प्लस होतील आणि कुठल्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 आहे. ह्या दोन स्टेप महत्वाच्या आहेत. ना थर्ड एक्झाम्पल मध्ये 7/3 5/3 3/2 आणि 1/2. तर हा एकदा बोर्ड एक्झामला सुद्धा विचारलेला आहे क्वेश्चन. तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार, डिटर्मिनंटच फाइंड आउट करायचं आहे फक्त फ्रॅक्शन मध्ये, त्यामुळे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं. फर्स्ट स्टेप काय करा, डिटर्मिनंट ऍज इट इज राईट डाऊन करा. सो डिटर्मिनंट कसा दिलेला आहे बघा 7/3. जस्ट अ मिनिट. ओके, 7/3 5/3 3/2 1/2. सो डिटर्मिनंट ऍज इट इज घेतल्यानंतर डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यासाठी काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 7/3 मल्टिप्लाय 1/2. ओके, 7/3 मल्टिप्लाय 1/2 मायनस करायचं इकडे 5/3 मल्टिप्लाय 3/2. ओके, 5/3 मल्टिप्लाय 3/2. आता हे केल्यानंतर इथे जर आपण बघितलं तर
हे सॉल्व्ह करत असताना हे दोन्ही पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करूया. तर फ्रॅक्शनचं जे मल्टिप्लिकेशन असतं, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे 7 1 जा 7, परत 3 2 जा 6. तसंच इकडे करूया. इथे पण काय होणार, मध्ये मायनस आहे, तो मायनस घ्या हा. ओके. 5 मल्टिप्लाय 3 किती येणार, 5 3 जा 15 आणि परत 3 2 जा 6. आता मल्टिप्लिकेशनचं काम झालं. आता काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करताना दोन्हीकडे बघा, डिनॉमिनेटर किती आहे, 6 आहे. तर डिनॉमिनेटर सेम असेल दोन्हीकडे, तर तो एकदाच घ्या, म्हणजे 6 घ्या आणि वरचे आहेत तसं 7 मायनस 15. तर 7 मायनस 15 करताना 7च्या समोर जर काही साईन नसेल तर ते प्लस घ्यायचं, 15चं साईन मायनस घ्यायचं. साईन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन. सो 15 मायनस 7 किती येणार, 8 येणार आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येणार, मायनस. सो 15 ग्रेटर नंबर आहे, -8 अपॉन 6 इज इक्वल टू, इथे जर आपण बघितलं -8 अपॉन 6 आहे, तर ह्या दोन्हींना समजा आपण काय केलं, 2 ने डिवाइड केलं. तर 2 ने डिवाइड केल्यावर काय होईल, 2 4 जा 8 आणि 2 8 ला डिवाइड केलं, 2 4 जा 8 आणि साईन मायनस आहे तसं 2 3 जा 6, म्हणजे किती आले, -4 अपॉन 3. हवं तर तो डिटर्मिनंट जो आहे तो परत एकदा इथे लिहा आणि मग इज इक्वल टू -4 अपॉन 3 असं ते लिहा. इथे ते फ्रॅक्शन मधले नंबर आहेत ते लिहून काढायचे. नेक्स्ट आता नाव क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रेमर्स रूल. तर क्रेमर्स रूल यूज करून काय करायचं आहे, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. तर फर्स्ट स्टेप काय करायची, दिलेले दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे. म्हणजे कसे, तर 3x ओके -4y इज इक्वल टू 10. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. म्हणजे पहिली टर्म एक्सची, नंतर वायची आणि मग नंबर इक्वल टूच्या पलीकडे, असं इक्वेशन लिहायचं. आणि हे लिहिल्यानंतर दुसरं इक्वेशन पण त्याच फॉर्म मध्ये लिहूया आपण, 4x प्लस 3y नंबर पलीकडे इज इक्वल टू 5. याला म्हटलं आपण इक्वेशन 2. आता क्रेमर्स रूल मध्ये आपल्याला dx आणि dy फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी मी एक ट्रिक सांगतो. तर त्यासाठी काय करायचं, इथे नंबर लिहायचे 1 2 3. हे पेन्सिलने लिहा हवं तर, एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्हाला लिहायची गरज लागणार. तर डी साठी कुठला रूल वापरायचा, 12. ओके, डी साठी 12 हा रूल वापरायचा. आता 12 हा रूल वापरल्यानंतर इथे डी कसं लिहायचं बघा, डी इज इक्वल टू 12. 12 म्हणजे पहिला त्याच्यात 1 येणार. 1च्या खाली कुठले नंबर आहेत, 3 आणि 4. इथे लिहूया 3 4. आणि 2च्या खाली कुठले नंबर आहेत, -4 आणि 3. ओके, त्यामुळे हे 12 घेतलं आपण, -4 आणि 3. +3 म्हणजेच फक्त 3 ला, फक्त मायनस साईन असेल तर ते मायनस साईन तिथं द्या. आता सॉल्व्ह कसं करतो आपण, डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 3 मल्टिप्लाय 3, मिडलला साईन मायनस, परत -4. बघा मिडलचं मायनस आहे आणि 4चं पण साईन मायनस आहे, त्यामुळे डबल मायनस आहे, -4 मल्टिप्लाय पुढचा नंबर किती आहे, 4. हा इथला. आता याच्यात 3 मल्टिप्लाय 3 केलं तर किती येणार, 3 3 जा 9 येणार. हे मायनस मायनस काय होणार, प्लस 4 4 जा किती येणार, 16. ओके, सो 9 प्लस 16 इज इक्वल टू 25. सो डी ची व्हॅल्यू किती येणार, 25. त्याच्यानंतर सेकंड जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आहे dx. तर dx साठी बघूया आपण कुठला रूल यूज करायचा. तर dx साठी यूज करायचा 32. 32 म्हणजे 3च्या खाली असणारे नंबर, म्हणजे कुठला, 10 and 5. ओके, 10 and 5 आणि 2च्या खाली असणारे नंबर म्हणजे -4 आणि 3. -4 आणि 3. तर हे घेतल्यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 10 मल्टिप्लाय 3, 10 मल्टिप्लाय 3, मिडलचं साईन मायनस, परत -4 मल्टिप्लाय 3. परत एकदा लिहूया -4, कारण हे मिडलचं मायनस आहे आणि परत 4चं साईन पण मायनस आहे. -4 मल्टिप्लाय 5, -4 मल्टिप्लाय 5. आता इथे 10 मल्टिप्लाय 3 केले किती येणार, 30. हे मायनस मायनस काय होणार, प्लस, आणि 4 5 जा किती येणार, 20. 4 5 जा 20. 30 प्लस 20 केले किती येणार, 50. dx इज इक्वल टू आली त्याची व्हॅल्यू 50. लास्ट dy फाइंड आउट करूया. सो dy साठी आपण इथे ट्रिक मध्ये कुठला रूल वापरायचा, 13. 13 म्हणजे कोण येणार, त्याचं 1 आणि 3. 1 मध्ये कोण आहे, 3 4. इथे लिहूया 3 4 आणि 3 मध्ये 10 5.
10 आणि 5. जर हे सॉल्व्ह करायचं असेल तर इथं पण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 मल्टिप्लाय 5, मिडलचं साइन येणार मायनस, त्यानंतर 10 मल्टिप्लाय 4. ओके, 3 मल्टिप्लाय 5, फर्स्ट मल्टिप्लिकेशन, मिडलचं साइन मायनस आणि 10 मल्टिप्लाय 4. तर हे केल्यानंतर 3 5 किती येणार, 15. एक मायनस साइन आहे, मायनस 10 4 40. 15चं साइन काही नाही म्हणजे प्लस, 40चं मायनस. सो साइन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. सो 40 मायनस 15 किती येणार आहे आपला आन्सर, 25. आणि ग्रेटर नंबरचं साइन मायनस. ओके, मायनस 25. सो dy इज इक्वल टू मायनस 25. हे केल्यानंतर पुढे बाय क्रेमर्स मेथड, असं लिहूया सेंटेन्स, बाय क्रेमर्स मेथड. तर क्रेमर्स मेथड नुसार काय येणार, इथे x इज इक्वल टू, एक्सचा फॉर्म्युला लिहायचा dx अपॉन डी. हा फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा, dx अपॉन डी. आणि y कसा फाइंड आउट करायचा, dy अपॉन डी. ओके, सो x इज इक्वल टू dx ची आलेली व्हॅल्यू, dx आलेला आहे आपला 50 आणि d किती आहे 25. सो 50 dx ची व्हॅल्यू आणि d ची व्हॅल्यू किती येणार 25, अपॉन मध्ये लिहायची 25. सो x इज इक्वल टू 25 1 चा 25, 25 2 चा 50. सो x इज इक्वल टू किती आल्या, 2 आल्या. ओके, dy ची व्हॅल्यू आहे मायनस 25 आणि डी ची व्हॅल्यू आताच घेतली आपण 25. सो इथे किती येईल, 25 1 चा 25 आणि हे मायनस साइन, y ची व्हॅल्यू किती येणार, मायनस 1. ओके, देअरफॉर द सोल्युशन इज, एक असं लिहू शकता, xy इज इक्वल टू 2 मायनस 1. हे पहिलं, और अशा मेथडने बनलाय, x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू मायनस 1. कुठल्याही एका मेथडने लिहा सोल्युशन. नाव नेक्स्ट, नाव सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये दोन इक्वेशन काय आहे त्याच्यात, 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0, 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. तर यांना आपण जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये तसं लिहूया आपण इक्वेशन. पहिलं इक्वेशन कसं लिहिणार, 4x प्लस 3y. आता हा मायनस 4 इकडे येऊन काय होईल, प्लस 4 होईल. सो 0 प्लस 4 किती येणार, 4 येणार. ओके, 4 ला पलीकडे नेला, मायनसचा काय झाला तो प्लस, 0 प्लस 4 4 आला तो. आता सेकंड इक्वेशन मध्ये बघा, 6x, तर ह्या मायनस 5y ला इकडे आणा 6x कडे, म्हणजे 6x प्लस 5y आणि 8 आहे तिथेच ठेवा, इज इक्वल टू 8. याला म्हणायचं सेकंड नंबर द्यायचा. मग आता आपण इथं तो रूल वापरू शकतो जो आता आपण पहिल्यांदा वापरला. रूल काय लक्षात ठेवणार, डी, dx आणि dy. तर डी साठी कुठला रूल वापरणार आपण, 1 2 दॅट इज 12. त्यासाठी इथे नंबर लिहायचे 1 2 3. ओके, पेन्सिलने द्या. एकदा का तुमच्या लक्षात आलं की मग तुम्ही ते नाही लिहिलं तरी चालेल. सो डी इज इक्वल टू, फर्स्ट स्टेप, तर डी साठी कुठला रूल वापरणार आपण, तर 1 2, म्हणजे 1 च्या खाली कुठले नंबर आहेत, 4 आणि 6, आणि 2 च्या खाली कुठले नंबर आहेत, 3 आणि 5. साइन दोन्हीचे प्लसच आहेत. ओके, सो 4 6 3 5. ओके, आणि मग हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करूया. सो 4 मल्टिप्लाय 5. ओके, त्यानंतर मिडलला मायनस आणि परत मग 3 मल्टिप्लाय 6. सो 4 5 चा किती येणार 20 आणि इथे 3 6 चा किती येणार 80. सो डी इज इक्वल टू 20 मायनस 18 किती येणार, 20 मायनस 18 इज इक्वल टू 2 आला. त्याच्यानंतर पुढे dx इज इक्वल टू, तर dx साठी काय करणार, 4 6 3 5 हे घेतलं आपण. dx साठी 32 हा रूल वापरायचा, 3 2. तर 32 मध्ये पहिला कोण आहे 3, तर 3 च्या खाली कुठले नंबर आहेत, 4 आणि 8, ते घेऊया इथे, 4 आणि 8 आले. ओके, परत 2 च्या खाली कुठले नंबर आहेत, 3 आणि 5, तर हे दोन्ही घेऊया इथे, 3 आणि 5. सो याच्यामध्ये पण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 मल्टिप्लाय 5, मिडलचं साइन काय ना मायनस. ओके, परत इकडे 3 मल्टिप्लाय 8. ओके, सो dx इज इक्वल टू 4 5 चा किती येणार 20 मायनस 3 8 चा किती येणार 24.
सो dx इज इक्वल टू 4 5 जा 20 आले, 3 8 जा 24 आले. ओके. आता हे केल्यानंतर इथे 20चं साइन काही नाही म्हणजे प्लस आहे, याचं साइन काय आहे मायनस आहे. सो साइन डिफरंट म्हणजे काय करणार आपण सबट्रॅक्शन करणार. सो 24 मायनस 20 म्हणजे किती येणार 4 येणार आणि ग्रेटर नंबरचं साइन काय येणार मायनस. सो dx इज इक्वल टू किती येणार -4 आला. तर शेवटचा आपण त्यातला dy फाइंड आउट करूया. सो dy इज इक्वल टू ओके, dy जर फाइंड आउट करायचं असेल तर dy साठी कुठला रूल वापरणार आपण 1 3 दॅट इज 13. सो 1 मध्ये कोण कोण आहेत 4 आणि 6, इथे लिहूया 4 आणि 6, 13 म्हणजे 3, 4 आणि 8, 4 आणि किती येणार इथे 8 येणार. ओके. मग आता हे करत असताना इथे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय 8, मिडलचं साइन मायनस, त्याच्यानंतर 4 मल्टिप्लाय 6, 4 मल्टिप्लाय 8 मायनस 4 मल्टिप्लाय 6. ओके. 4 8 जा जर का आपण केलं तर किती येणार 4 8 जा 32. इथलं जे साइन आहे ते काय येणार मायनस आहे. ओके, मिडलचं आहे तसं मायनस. त्याच्यानंतर 4 6 जा 4 6 जा 24, 4 8 जा 32 आले आणि 4 6 जा 24 आणि मिडलचा असणारा मायनस. तर याच्यामध्ये dy इज इक्वल टू 32चं साइन काही नाही म्हणजे प्लस, याचा मायनस. साइन डिफरंट म्हणजे काय करणार आपण सबट्रॅक्शन करणार. सो 32 मधून 24 मायनस केलं तर किती येणार dy इज इक्वल टू 8 आला. ओके. सो आता इथे लिहूया सेंटेन्स बाय क्रेमर्स मेथड. ओके. सो x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू dx अपॉन d. तर dx ची व्हॅल्यू किती आली आहे -4 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे किती येणार -4 अपॉन dx ची व्हॅल्यू -4, त्याच्यानंतर d ची व्हॅल्यू किती आहे 2. ओके. x इज इक्वल टू आता 2 न जर डिवाइड केला आपण 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि साइन कुठला आहे मायनस. सो x ची व्हॅल्यू किती येणार -2. तसंच y जर फाइंड आउट करायला गेलो आपण y इज इक्वल टू dy अपॉन d. ओके. तर dy ची व्हॅल्यू आहे 8, 8 ला जर 2 ने डिवाइड केला आपण, इथे कुठे मायनस नाहीये. सो 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. सो y ची व्हॅल्यू किती आहे 4. सो द सोल्युशन इज xy इज इक्वल टू पहिला x ची व्हॅल्यू लिहायची -2, y ची व्हॅल्यू 4. ऑर सिंपल असं लिहू शकता तुम्ही x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू 4. तर हे तिथे लिहातच -2 आणि 4. ओके. दोन्ही मेथडने लिहू शकता. ना थर्ड एक्झाम्पल x प्लस 2y. ओके. पहिल्यांदा राईट डाऊन करूया दोन्ही इक्वेशन. x प्लस 2y इज इक्वल टू -1, याला इक्वेशन नंबर 1 देऊया. आणि दुसरं इक्वेशन आहे याच्यामध्ये 2x मायनस 3y इज इक्वल टू 12, याला नंबर 2 देऊया. आता सगळ्यात पहिली स्टेप काय करायची तर x आणि y चे कोइफिशियंट आहेत का बघायचे, नसेल तर तिथे 1 लिहायचं. आता इथे x चा कोइफिशियंट काही नाही, इथे किती घ्यायचं 1 घ्यायचं. ओके 1 2 बाकी ठिकाणी आहे. तर ट्रिक कुठली वापरली आपण आताच्या दोन एक्झाम्पल मध्ये 12 32 आणि 30. तर इथे बघा इथे असे नंबर लिहूया, हवं तर पेन्सिलने लिहा तुम्ही 1 2 आणि 3. तर डी साठी कुठला रूल वापरायचा तर डी साठी वापरायचं 12. इथे 12 रूल वापरूया आपण. डी इज इक्वल टू तर 12 मध्ये बघा कोण येणार 1 आणि 2. तर 1 च्या खाली कुठले नंबर आहेत 1 च्या खाली नंबर आहेत 1 2. ओके. आणि 2 च्या खाली विथ साइन कुठले कुठले आहेत 3 आणि -3. ओके. सो लिहूया सॉरी 2 आणि -3 हे दोन नंबर. ओके. 2 आणि -3 x आणि y काय त्याला जोडू नका, तर नंबर घ्या त्यातले 2 आणि -3. हे घेतल्यानंतर इथे हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 मल्टिप्लाय किती करणार -3. ओके. मिडलला मायनस साइन, परत इकडे 2 मल्टिप्लाय 2. तर 3 मल्टिप्लाय 1 केला आपण, 3 1 जा किती येणार 3 आणि फक्त एकच मायनस असेल तर हे मायनस, दोन्ही मायनस असेल तर प्लस घेतलं असतं. परत आता इथे मिडलला मायनस आहे
आणि हे 2 2 जा किती येणार 4. आता दोन्ही पण बघा साइन सेम आहे. साइन सेम असल्यावर आपण काय करणार ऍडिशन. सो डी इज इक्वल टू 3 + 4 किती येणार 7 आणि दोघांचं साइन काय आहे इथे मायनस. सो डी इज इक्वल टू -7. डी ची व्हॅल्यू मिळाली. आता सेकंड ह्याच्यामध्ये डीएक्स आपल्याला फाइंड आउट करायचं. डीएक्स फाइंड आउट करताना डीएक्स साठी काय रूल वापरायचा 32 म्हणजे 3 च्या खाली कुठले नंबर आहेत -112. इथे लिहूया आधी -112 आणि 2 च्या खाली कुठले नंबर आहेत तर 2 आणि -3. तर हे दोन घेऊया 2 आणि -3. ओके. आता हे सॉल्व्ह करताना -1 मल्टिप्लाय -3 -1 मल्टिप्लाय -3 परत मधी मायनस त्यानंतर मग 2 मल्टिप्लाय 12 मध्ये मायनस लायला विसरायचं नाही 2 मल्टिप्लाय 12. आता इथे बघा 3 1 जा 3 आणि मायनस मायनस काय होणार प्लस किंवा नुसतं 3 लिहिलं तरी चालेल 3 और +3. परत इथे मायनस आहे तसं आणि इथे 12 मल्टिप्लाय 2 किती येणार आहे 24 येणार. 24 आल्यानंतर साइन डिफरंट आहे याचं प्लस आहे याचं मायनस आहे. 24च्या समोर बघा मायनस आहे. साइन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन करा म्हणजे 24 मधनं 3 गेले किती राहील 21 आणि ग्रेटर नंबरचं साइन काय येणार मायनस. ओके -21. सो dx इज इक्वल टू किती येणार -21. ओके dx इज इक्वल टू -21. त्याच्यानंतर लास्टचा जो आहे तो dy. ओके सो dy इज इक्वल टू dy साठी काय करणार 13 हा रूल वापरणार. ओके dy इज इक्वल टू 13. 13 म्हणजे कोण कोण येणार बघा 13 म्हणजे 1 च्या खाली असणारे नंबर म्हणजे 1 आणि 2 हे दोन नंबर येणार याच्यात 1 आणि 2 आणि 3 च्या खाली असणारे नंबर म्हणजे -1 आणि 12. -1 आणि 12 13 1 आणि 3 च्या खालचे असणारे नंबर घ्यायचे. ते घेतल्यानंतर हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया आपण. याच्यात फर्स्ट स्टेप 1 मल्टिप्लाय 12 1 मल्टिप्लाय 12 मिडलचं साइन काय मायनस त्याच्यानंतर -1 मल्टिप्लाय 2. ओके 1 मल्टिप्लाय 12 मिडलचं साइन -1 मल्टिप्लाय 2 केला. तर हे केल्यानंतर इथे 12 1 जा किती येणार 12. ओके तिथे कुठे प्लस दोन्ही पण प्लस आहेत त्यामुळे प्लसच राहणार आणि हे मायनस मायनस काय होणार प्लस. प्लस झालं मायनस मायनस प्लस आणि 2 1 जा 2. ओके सो 12 + 2 किती येणार 14 येणार. सो dy इज इक्वल टू 14 आला. आता इथे एक लिहायचं सेंटेन्स बाय क्रेमर्स मेथड. कुठली मेथड यूज करणार आहे आपण क्रेमर्स मेथड यूज करणार आहे. सो x इज इक्वल टू dx अपॉन डी. सो x इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती आहे तर dx आलेली व्हॅल्यू आहे -21 आणि d ची व्हॅल्यू किती आहे d ची व्हॅल्यू आली आहे -7. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असं करूया इथे x ची व्हॅल्यू फाइंड करताना 7 1 जा 7 7 3 जा 21 आणि दोन्ही पण मायनस आहेत तर मायनस मायनस काय होणार प्लस 7 1 जा 7 7 3 जा 21 येणार. ओके त्यामुळे इथे 3 लिहिणार आणि दोन्ही मायनस मायनस काय झालं प्लस मग +3 लिहा किंवा नुसतं 3 लिहा. x इज इक्वल टू किती येणार 3. तसं आता इकडे y इज इक्वल टू y साठी फॉर्म्युला काय यूज करणार dy अपॉन डी. तर dy ची व्हॅल्यू किती आली 14 अपॉन डी. डी किती आहे मगाशीच इथे घेतलेला -7. तर इथे y इज इक्वल टू 14चं साइन काही नाही म्हणजे प्लस आहे. इथे 7 1 जा 7 7 2 जा 14 आणि मायनस आणि प्लस काय राहणार -2 7 2 जा 14. Therefore, the solution is x is equal to 3 and y is equal to -2 or असं लिहा ओपन ब्रॅकेट मध्ये पण लिहू शकता xy is equal to 3 and -2. ओके 3 and -2 असं लिहू शकता दोन्हीपैकी कुठल्याही एका मेथड. पहिले 3 एक्झाम्पल्स या क्वेश्चन 2 मधले बघितले नेक्स्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये